जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. तर जेव्हा सर्व राक्षसिणी झोपायला गेल्या तेव्हा हनुमंतराय विचार करतात की हीच योग्य संधी आहे सीतामातेला पटवून देण्याची की मी एक रामभक्त आहे म्हणून. आणि म्हणून हनुमंतरायांनी रामायण सांगायला सुरुवात केली. जिथपर्यंत सीतामातेला माहीत होते ते सांगितलेच, पण हनुमंतराय लंकेत येईपर्यंतची सर्व कथा सांगितली आणि ती पण गाऊन सांगितली हो. काय म्हणाले हनुमंतराय? सुरवराच्या काजासाठी अजन्मा तू जन्म घेसी, चैत्र शुद्ध नवमीसी जन्मियले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काय म्हणाले हनुमंतराय? ऋषीमुनींच्या कार्यासाठी अजन्मा म्हणजे ज्याला जन्म नाही, जो निर्गुण निराकार आहे, अशा निर्गुण निराकाराने चैत्र शुद्ध नवमीला सगुण साकार अवतार धारण केला, जन्म घेतला. आणि सीतामातेला माहीत होतं रामप्रभूंचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला आहे. पुढे सीतामाता कान देऊन ऐकत होती. ताटी केसी मारियले, मारीच्यासी दंडियले, यज्ञकुंड संरक्षिले गुरु गृही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ताटिकेला मारले, मारीच्याला दंड केला आणि यज्ञकुंडांचे रक्षण केले, विश्वामित्र गुरूंच्या घरी केले. ही सगळी कथा तिला माहीत होती. ती पुढे लक्षपूर्वक ऐकू लागली. रजधुली उडियली, अहल्या ती उद्धरिली, सीता सती पर्णियली रघुवीरे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पर्णियली म्हणजे विवाह केला, सीतामातेशी विवाह झाला. हे सर्व सांगतायत हनुमंतराय. आणि सीतामाता विचार करते, अरे हा जो कोणी आहे तो सर्व प्रभू श्रीरामरायांची कथा सांगत आहे. पुढे हनुमंतराय सांगतात, पितृवाक्ये वनवासी, लक्ष्मण सीता संगेनेसी, वनामध्ये प्राण घेसी वीराधाचा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि सीतामाता सर्व कथा लक्षपूर्वक ऐकत आहे आणि हनुमंतराय झाडावर बसून गात आहेत. झाला पंचवटीवासी, विद्रुप केले शूर्पणखेसी, खर दूषण त्रिशिराशी वधियले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सीतामातेच्या डोळ्यासमोरून ह्या सर्व घटना एखाद्या चित्रपटासारख्या दिसू लागल्या. पुढे हनुमंतराय सांगतात, घेऊन यती वेशासी, रावण आले आश्रमासी, हिरोनी नेले जानकीसी लंकेमध्ये. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सीतामाता विचार करते, हे सर्व माझ्या समोरच घडलं. या सर्व घटनांची मी साक्षीदार आहे. बरोबर आहे. एका यतीचा साधूचा वेश घेऊन रावण आश्रमाजवळ आला आणि मला त्याने लंकेत पळवून आणलं. अरे देवा, रामराया, हा खरंच तुझा भक्त निघू दे रे देवा, असे म्हणून पुढे ती ऐकते लक्षपूर्वक. पुढे हनुमंतराय सांगतायत, जटायुषी उद्धरिले, अगस्तीच्या घराले, उच्छिष्ट बोरे भक्षियले शबरीची. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सीतामाता विचार करते, जटायूचाही उद्धार केला म्हणजे रामप्रभू आणि जटायूची भेट झाली होती. आणि जटायूने रामाला सांगितले की रावण सीतेला घेऊन गेलाय म्हणून. आणि नंतर अगस्त्य ऋषींच्या घरी आले. पण उष्टी बोरे शबरीची का खाल्ली असतील? कोण आहे ही शबरी? पुढे ऐकते सीतामाता. तिला माहीत नाही ना पुढची कथा हाताई. तर पुढे म्हणतायत ते, हनुमंत भेटला, सुग्रीव हा मित्र केला, वालीचा तो प्राण हरिला एका बाणे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता सीतामातेला हे पुढचं काहीच माहीत नाही. हनुमंत भेटला, सुग्रीवाला मित्र केला, वालीचा प्राण घेतला. तर सीतामाता विचार करते, हे सगळं कोण आहे? हा कथाभाग तिला काहीच माहीत नाही आहे ना. फक्त जटायूपर्यंतची कथा तिला माहीत आहे. आणि म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना करत आहे सीतामाता, हा जो कोणी आहे तो रामभक्तच असू दे देवा, असं म्हणते ती भगवंताला सांगते. आणि झाडावर बसून गायन करणाऱ्या हनुमंताने, त्या रामदूताने, आपल्या हनुमंतरायांनी खाली उडी मारली आणि सीतामातेला नमस्कार केला, लोटांगण घातले आणि सांगितले, माते, मी रामभक्त हनुमान, मी रामप्रभूंचा दास आहे. 100 योजन समुद्र पार करून आलो आहे आणि आता प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे पण इथे येतील आणि थोड्याच दिवसात तुमची इथून सुटका होईल. चिंता करू नका.
आणि सीतामातेचा विश्वास बसावा म्हणून हनुमंतांनी रामरायाने दिलेली मुद्रिका, ती अंगठी सीतामातेला दिली. सीतामातेने ती मुद्रिका पाहिली, ओळखली मुद्रिकेला, आणि सीतामाता म्हणते, मुद्रिका मी अचूक ओळखली त्यांची, मज सांगा अवस्था दूता रघुनाथांची. मी रामप्रभूंची मुद्रिका ओळखली आहे, मला माझ्या रामरायांची काय अवस्था आहे ते सांगा. आणि पुढे हनुमंतराय काय म्हणतात ते आपण पुढच्या भागात बघूया. बोला जय श्रीराम.